सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. राम म्हटल्यानंतर आठवतं रामायण, राम म्हटल्यानंतर आठवते रामरक्षा. रामायणाबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. आज आपण बोलणार आहोत रामरक्षेबद्दल. रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी रचलेली आहे. तुम्हाला गंमत माहिती आहे का? बुधकौशिक ऋषींना भगवान शंकरांनी स्वप्नात उपदेश रूपात सांगितली होती ही रामरक्षा. आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. या रामायणामध्ये 100 कोटी श्लोक आहेत. 100 कोटी श्लोक असणाऱ्या या रामायणाची आपल्याला प्राप्ती व्हावी असे सगळ्यांना वाटायला लागलं. त्यासाठी देव, दानव आणि मानव शंकरांकडे गेले. यांच्या दरम्यान मानव, दानव आणि देव यांच्यामध्ये खूप वाद झाले. म्हणून ते वाद सोडवण्यासाठी भगवान शंकरांनी त्यांची समान वाटणी केली. 100च्या प्रमाणात असणारी ही समान वाटणी केल्यानंतर एक श्लोक बाकी राहत होता. हा जो एक श्लोक उरत होता, या अनुष्टुप छंदातील या श्लोकामध्ये 32 अक्षरांची भगवान शंकरांनी समान वाटणी केली. तरीही 2 अक्षरं बाकीच राहत होती. भगवान शंकरांनी ती 2 अक्षरं आपल्या स्वतःकडे ठेवली आणि सगळ्यांना जाण्यास सांगितले आणि स्वतः ध्यानात मग्न झाले. सर्वजण कंटाळून निघून गेले. मात्र एक ऋषी शंकरजींची वाट पाहत तिथेच थांबले. त्यांना काही वेळ डुलकी लागली. त्याच वेळी शंकरजी ध्यानातून बाहेर आले आणि समोर बघतात तर काय, त्यांना एक ऋषी बसलेले दिसले. ते ऋषी काही वेळ झोपलेल्या अवस्थेत तसेच होते. शंकरजींनी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना रामरक्षा सांगितली. त्यावरून या ऋषींनी रामरक्षेची निर्मिती केली. अशा प्रकारे बुधकौशिक ऋषींच्या हातून रामरक्षेची निर्मिती झाली. रामरक्षेच्या 15व्या श्लोकामध्ये बुधकौशिक ऋषींनी रामरक्षेची निर्मिती कशी झाली याचं वर्णन केले आहे. याचं वर्णन करताना ते बोलतात, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरः तथा लिखितवान प्रांत प्रबुद्धो बुधकौशिकम. रामरक्षेची निर्मिती कशी करावी याची माहिती खुद्द भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन दिलेली आहे आणि तेव्हा या रामरक्षेची निर्मिती झाली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या हसत खेळत संस्कृत या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.